महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या सातपूर परिसरातील या प्रकरणात रवींद्र एरंडे असे आरोपीचे नाव समोर आले असून पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत। यापूर्वी या प्रकरणात 12 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते। तपासादरम्यान संबंधित व्यावसायिकाच्या कार्यालयातून हार्ड डिस्क चोरी झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। या हार्ड डिस्कमध्ये 100 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक तपासानुसार 2003 ते 2024 या कालावधीत 121 महिलांचे व्हिडिओ असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी 2 पेन ड्राईव्ह आणि 1 मोबाईलही जप्त केला आहे। दरम्यान संबंधित व्यक्ती स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत असला तरी तो कन्सल्टंट आणि पार्ट टाइम ज्योतिषाचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केली होती। त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं। तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 119 असे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्यासमोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे ACP अंबड सचिन बारेसाहेब करत आहेत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत। त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर का कुणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे ACP असतील, आमचे PI असतील किंवा आमच्या महिला पोलीस अधिकारी असतील यांचे आम्ही नाव आणि मोबाईल नंबर देखील आपल्या सगळ्यांसमोर दिले। या प्रकरणातील पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी भूषण जैन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।